भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक जीवतोडे सर आपल्या सोबत आहे। सर, ओबीसींचं आंदोलन सुरू आहे, भाजपच्या ओबीसी मोर्चाची काय भूमिका आहे? ओबीसी मोर्चा असो किंवा विविध विदर्भातील ओबीसी संघटना असो, या सर्वांची भूमिका ओबीसींचं भलं व्हावं याबाबत एक स्पष्ट भूमिका आहे। आणि यासाठी जे हाकेंचं आंदोलन जालना अंतरवालीमध्ये सुरू आहे त्याला देखील सर्व ओबीसी संघटनांचा पाठिंबा आहे। वैयक्तिक मी देखील त्यांचा पाठिंबा दर्शवतो। मात्र आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने जेवढं ओबीसींचं कल्याणाचं काम, उत्थानाचं काम केलं आहे, इतर सरकारांनी केली नाही। कोणत्याही आंदोलनामध्ये सरकारची स्पष्ट भूमिका सरकारसमोर मांडावी आणि ओबीसींचे सर्व प्रश्न सरकारकडून मार्गी लावावे, ही आमची भूमिका आजपर्यंत होती। आणि भारतीय जनता पक्ष 70 वर्षाचा काळ पाहिला आपण तर भारतीय जनता पक्षाची स्पष्ट भूमिका आहे। ओबीसींच्या उत्थानासाठी भारतीय जनता पक्ष पुढे आला आहे आणि ओबीसींचा अनेक GR त्यांच्यासाठी त्यांनी काढले आहे। त्या ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आता काय भूमिका असणार आहे? एकूणच ते म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला, कारण की जरांगे पाटलांचं जे आंदोलन सुरू आहे, ओबीसीतून आरक्षण मिळावं, सगळे सोयऱ्याचा अधिसूचना काढावी, अशा प्रकारे हाकेंचं म्हणणं आहे की आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल। तुमची काय भूमिका आहे? मराठवाड्यामध्ये बघा, मराठ्यांचं आरक्षणाच्या बाबतीत त्यांचं आंदोलन चालू आहे, दुसरीकडे हाकेंचं आंदोलन सुरू झालं आहे। या अगोदर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक सरकारसोबत जेव्हा झाली त्यांनी सरकारने स्पष्ट करून सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष किंवा युती सरकार ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो होतो। परंतु पुनश्च जे जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं त्याच्या विरोधामध्ये हाके साहेबांनी आंदोलन सुरू केलं। आम्ही ओबीसींच्या पाठीराखे आहोत। ओबीसींच्या प्रत्येक न्याय मागण्यासाठी आम्ही सर्व संघटना आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहू। परंतु त्यांनी सरकारकडे हे आपल्या मागण्या मांडून त्या मार्गी लावाव्या ही आमची इच्छा आहे। जर असं झालं नाही तर सर्व ओबीसी संघटना विदर्भात देखील हाकेंच्या बाजूने उतरतील। तुम्हाला म्हणायचं की विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी संघटना आंदोलन करेल, भाजपचा ओबीसी मोर्चा आंदोलन करेल? नक्की नक्की यामध्ये आम्ही ठाम आहोत। तुम्ही सरकारमध्ये आहे ना, ओबीसी भाजपचं सरकार आहे। भारतीय जनता पक्ष आजपर्यंत ओबीसींच्या पाठीशी राहिलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू न देता मराठ्यांना आपण आरक्षण देऊ, आणि ते त्यांनी करून दाखवलं। परंतु जरांगेंच्या ज्या मागण्या आणखी वाढत आहे त्या मागण्यावर कुठंतरी त्यांनी देखील दखल घेतली आहे आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही। तुम्ही म्हटलं की हाकेंच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर विदर्भात आंदोलन सुरू होईल, कशा प्रकारच्या आंदोलनाचा इशारा देताय तुम्ही? हाकेंच्या जे ओबीसींच्या मागण्या घेऊन ते आंदोलनाला बसले आहे, सरकारकडून त्यांना स्पष्ट लेखी आश्वासन पाहिजे। माझी विनंती आहे सरकारला देखील की हाकेंच्या ज्या संवैधानिक मागण्या आहे त्याला तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेऊन सर्व ओबीसी समाजासमोर सरकारची भूमिका स्पष्ट करून द्यावी की ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, हे पुनश्च एकदा सांगावे। तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला, कशा प्रकारचे आंदोलन? हाकेंच्या मागणीची दखल जर घेण्यात आली नाही तर हे आंदोलन मराठवाड्यातून संपूर्ण महाराष्ट्रात आणि विदर्भात देखील होईल। त्यांची आंदोलनं होईल, निदर्शनं होईल, उपोषणं सुरू होतील आणि पाठिंबा आहे त्याला? हां, आमचा पाठिंबा राहील सदैव एक कार्यकर्ता म्हणून। तुम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाचंही काम करता, भाजपची प्रदेश उपाध्यक्ष आहे ओबीसी मोर्चाचे, सरकारमध्ये राहून सरकार तुमचं असताना आंदोलन करणं? बघा, आम्ही एक सामान्य ओबीसी कार्यकर्ते म्हणून आहोत। राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते देखील जुळले आहे आणि सर्वांचं एकच कर्तव्य आहे की ओबीसींच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्यांची सोडवणूक जे सरकार अस्तित्वात आहे, जे सरकार कार्यरत आहे त्या सरकारकडून ह्या मागण्या आम्ही सोडवून घेतो। आणि यामुळं जो कोणी ओबीसी कार्यकर्ता कुठेही आंदोलन करत असतील महाराष्ट्रामध्ये तर त्याला आमच्या ओबीसी सर्व संघटनांची त्यांना पाठिंबाच असतो। जर हाकेंच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मराठवाड्यात सुरू झालेलं ओबीसींचं आंदोलन विदर्भातही सुरू होईल असा इशारा दिलेला आहे अशोक जीवतोडे यांनी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.